मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या नव्या उभारीची गरज आहे। 2009 नंतर मनसेला आजपर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाहीये आणि दुसरीकडे शिवसेनेमध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मोठा फटका बसलाय। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। उद्धव ठाकरे राज ठाकरे युती ही राजकीय गरज। शिवसेना मनसेला नवी उभारी मिळणार। ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठीची लढाई। महाराष्ट्राच्या राजकारणात ब्रँड ठाकरेंना अतिशय महत्त्वाचं स्थान राहिलंय। 2005 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष काढला। उद्धव ठाकरेंची शिवसेना तर राज ठाकरेंची मनसे असं दोघा भावांचं राजकारण सुरू राहिलं। पण 2014 नंतर भाजपच्या आक्रमक राजकारणामुळे शिवसेना आणि मनसेचं राजकारण अवघड झाल्यासारखी स्थिती आहे। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन 2019 मध्ये महाविकास आघाडीचा वेगळा प्रयोग केला। पण हा प्रयोग 2 वर्षच टिकला। भाजपनं थेट शिवसेना फोडली। शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। पुढेही शिवसेनेचे अनेक शिलेदार थेट एकनाथ शिंदेंच्या पक्षात नेण्यात आले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागा जिंकल्या। पण 2019 पेक्षा हे संख्याबळ निम्म्यावर आलं होतं। मनसेनं तर निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 20 जागा मिळाल्या, तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। पुढची 5 वर्ष अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये सत्ता मिळवणं आता गरजेचं झालंय। मनसे फक्त इशाऱ्यांपुरती आणि मराठीच्या आंदोलनापुरती मर्यादित झालीये का, अशी परिस्थिती आहे। मधल्या काळात राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली, पण हिंदुत्ववादी राज ठाकरे महाराष्ट्राला तितकेसे भावले नाही। महाराष्ट्रातल्या मराठी माणसातली अस्वस्थता वाढत चालली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना जहाल राहिलेली नाही, तर राज ठाकरेंची ताकदही मर्यादित होत चालली आहे। दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ठाकरेंची वज्रमूठ मराठी माणसाच्या मनात घर करेल अशी अपेक्षा आहे। शिवाय ठाकरेंचं एकत्र येणं मराठी माणसाला भावेल आणि दोन्ही पक्षांना उभारी मिळेल अशी आशा आहे। मुंबई पुणे नाशिक मध्ये भाजप आणि महायुतीनं भक्कम तटबंदी निर्माण केली आहे। ही तटबंदी मोडून काढण्याची ताकद एकट्या शिवसेनेत किंवा एकट्या मनसेत राहिलेली नाही। दोन्ही भाऊ एकत्र आल्यास दोन्ही पक्षांचं अस्तित्व कायम राहण्याची शेवटची संधी आहे। कारण यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसेचा पराभव झाल्यास तो दोन्ही पक्षांच्या राजकीय शेवटाचा अंत ठरण्याची भीती आहे। त्यामुळे अभी नहीं तो कभी नहीं या तत्वावर दोन्ही पक्षांना एकत्र यावं लागणार आहे। हे मराठी माणसासाठी आणि ठाकरे ब्रँडसाठीही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।